हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा सुका मसूर. तर अगदी सोपा आणि पटकन होणारा आहे आणि याला कुकरचीही गरज नाही आहे शिजण्यासाठी. पटकन होणारा आहे आणि डब्याला ही भाजी आपण सांडू नये लवंडू नये म्हणून आपण देऊ शकतो आणि मस्त अशी लागते ही उसळ. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक पण करा. आणि इथे मी मसूर आहे, 2 वाट्या मसूर मी भिजवून घेतलेला आहे. एक 4 तास भिजवला तरी पटकन भिजतो मसूर. तर हा छान भिजलेला आहे. ह्याच्यातलं पाणी आपण काढून घेऊया. हे पाणी काढून घेतलं आहे आणि असा सुका झाला आहे बघा. आणि छान भिजलेला आहे तो, अगदी फुटायला आला, इतका पटकन भिजतो. पण मसूरमध्ये थोडा फरक असतो, कधी काळं मसूर आणि लाल मसूर असतं. हे थोडं लाल मसूर आहे. तर मी या पद्धतीने हे भिजवून घेतलं आहे. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर गरम करायला. त्याच्यानंतर एक 5-6 चमचे तेल मी घेतले. तेलही आपण छान गरम करून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी थोडीशी त्यात मोहरी घालणार आहे. अगदी अर्धा छोटा चमचा असेल एवढा घालणार आहे मोहरी. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा जो कांदा आहे बारीक चिरून घेतलेला तो मी ह्याच्यामध्ये घातला आहे. आणि हा छान आपण गुलाबी रंगा येईपर्यंत छान परतून घेऊया. तर ही रेसिपी खूप सोपी आणि पटकन आहे. इथे 1 छोटा चमचा हळद घातली आहे मी. इथे बेडगी मिरची घातली आहे 1 चमचा. आणि नंतर एक 3-4 चमचे मी कांदा लसूण मसाला घातला आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या, तिखट कमी जास्त कसं लागतं आहे त्याप्रमाणे. मी इथे 3 चमचे घातलेले आहेत. आणि हे पण तेलामध्ये आपण छान परतून घेणार आहोत. रंगही खूप छान आला आहे त्याचा. तर हे आपण असं तेलावर परतून घेऊयात. त्याच्यानंतर आपण हे जे मसूर आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूया. आणि ह्याची चव खूप छान लागते, झणझणीत आणि मस्त, अगदी पटकन होतो. आणि तर हे आपण छान परतून घेऊया मसूरसुद्धा याच्यासोबत, मसाल्यासोबत. एक 5 मिनटं आपण असं परतून घेऊया म्हणजे मसाला पूर्ण लागेल. त्याच्यानंतर मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. पुन्हा याला मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी 1 कप पाणी घातलेलं आहे. तुम्ही जास्तही घालू शकता, पण हा मसूर लवकर शिजणार आहे त्यामुळे मी 1 कप पाणी घातलं आहे. कधी कमी जास्त असतं मसूरचं, काही जे प्रकार असतात ते थोडेसे वेळ लागतो शिजायला, त्यामुळं त्याप्रमाणे पाणी घालावं. तर हे मी झाकण ठेवलं आहे आणि ते 10 मिनटं आपण ठेवूया. 10 ते 15 मिनटं आपण शिजवूया याला झाकण ठेवून. 15 मिनटं आपली झालेली आहेत. आता आपण झाकण उघडूया. तर मसूर आता आपला शिजलेला आहे बघा तुम्ही. आता छान सुका पण झाला आहे आणि शिजला आहे. अगदी पण ड्राय नाही झालेला आहे, थोडासा किंचित ओलसरपणा आहे, तेवढा ठेवायचा आहे. मग ही आपण चपातीबरोबर वगैरे खाऊ शकतो. आणि हे बघा इथे मी दाखवते, शिजला आहे पटकन. हे बघा छान अगदी मस्त शिजलेला आहे. पण जास्त गिचका नाही करायचा आहे, जास्त शिजवायचा नाही, कारण आपल्याला आमटी करायची नाही आहे, सुकी भाजी. तर ही आपली भाजी अशी छान तयार झाली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. तर तुम्हाला आवडल्या तर नक्की मला सांगा, कमेंट करून सांगा. आणि ही या प्रकारची भाजी तुम्ही करता की नाही ते पण मला कळवा. खूप पटकन होणारी भाजी आहे आणि खूप छानही लागते. तर इथे आपलं सुका मसूर तयार झालेला आहे. तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसाठी.